दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात 70हून अधिक टँकर सुरू आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत कामं पूर्ण झाल्यास व बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू झाल्यास दुष्काळातील टँकरवर खर्चात बचत होईल या हेतून जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्याच प्रयत्नातून 2018 मध्ये बंद पडलेली जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता सुरू झाली आहे। जिल्ह्यातील उजनी धरणावरून 100हून अधिक ग्रामपंचायतींचा व काही नगर परिषदांचा पुरवठा अवलंबून आहे। जेऊर प्रादेशिक योजनेवर 29 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, तर सांगोल्यातील शिरभावी योजनेवर 82 गावांचा, पंढरपूरच्या भोसे पाणीपुरवठा योजनेवर देखील 40 गावांचा आणि मंगळवेढ्यातील कासेगाव योजनेवर 12 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे। या योजना मागच्या दुष्काळापासून बंद आहेत, जीर्ण झालेली आहे, त्याची डागडुजी देखील झालेली नाही। अशा योजनांच्या दुरुस्तींसाठी सीओ आवाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून यापूर्वीच निधी मिळवलाय। त्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून कासेगाव योजनेचेही काम लवकरच पूर्ण होणार आहे। त्यामुळे तब्बल 163 या गावांच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे, तर दुष्काळातील पाणी टंचाई कमी करण्याचा प्रयत्न याद्वारे होणार असल्याचं मनीषा आवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी स्पष्ट केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।